हॅलो गर्ल्स, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमचा ICDSचा जो टेक्निकलचा सब्जेक्ट आहे तो कवर करून घेईल. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला जवळजवळ 60% सिलेबस जो तो कवर होत आलेला. आपले जे कायदे जे ते जे इम्पॉर्टंट कायदे ते सगळेचे सगळे करून झालेले आहेत. जवळजवळ 12-13 कायदे ते सगळेचे सगळे करून झालेले आहेत. जे आणखी थोडेसे कायदे राहिलेले आहेत त्याचा एकच व्हिडिओ कंपायलेशनमध्ये येईल आणि त्यात ते कायदे वगैरे सगळे जे ते संपून जाईल. त्यानंतर पोषण अभियान झाल्यानंतर वेगवेगळ्या योजना असतील ते जे ते आपलं स्टार्ट होतं आहे. आज जे ते आपण लसीकरण हा टॉपिक जो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे ICDSसाठी. तर लसीकरण या टॉपिक जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. आणि मला वाटतं आहे की जानेवारी एंडिंगपर्यंत किंवा फेबच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपला जो टेक्निकलचा सब्जेक्ट आहे तो पूर्णपणे कवर होऊन जाईल. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आहे प्लीज सबस्क्राईब करा. आणि जे नवीन नाही आहे पण विदाऊट सबस्क्रिप्शनचं बघतायत त्यांनी पण सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून माझेही असं नाही की सबस्क्रायबर वाढले म्हणजे मलाही काहीतरी प्रेरणा भेटते की करावं, लोकांना आवडतं आहे म्हणून. परंतु चांगलं वाटतं की आपण काहीतरी मेहनत करतो आहे आणि लोक त्याला ॲप्रिशिएट करताय. यासाठी करा. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की तुम्ही खरंच ICDSचे जे स्टुडंट आहेत त्यांनी खरंच खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तर आपण ICDSच्या लसीकरण या टॉपिकबद्दल आज बघणार आहे. कम्प्युटरचे जे ते आपले ऑलमोस्ट कवर झालं आहे. एक आणखी पार्ट येईल कम्प्युटरचा तेवढाच. त्यानंतर कम्प्युटरमध्ये बाकी काही नाही आहे. त्यानंतर तुम्ही फक्त टेस्ट सिरीज द्या, प्रॅक्टिस करा आणि चांगला स्कोअर घेऊन या, एवढंच. तर लसीकरण हा टॉपिकचा आजचा पहिला क्वेश्चन आहे. 1 मिनिट. तर भारतात लसीकरण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1978ला जो आहे तो भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला होता. यामध्ये लहान मुलांमध्ये जे आजारांचा प्रसार होतो तो कमी करण्यासाठी जे आहे ते 1978ला लसीकरण कार्यक्रम जो आहे तो भारतात सुरू करण्यात आला होता. खालीलपैकी कोणती लस जन्मानंतर लगेच दिली जाते? तर BCG ही जी लस आहे ती शिशूंना जन्मानंतर 24 तासांच्या आत दिली जाते. ही जी आहे ती TB रोगापासून संरक्षण करण्यासाठी ही लस जी आहे ती दिली जाते. याचा फुल फॉर्म आय थिंक बॅसिलस म्हणजे हे तुम्ही सर्च करून घ्या. मला फक्त बॅसिलस एवढंच आठवतं आहे. पुढचं हे C आणि G याचा फुल फॉर्म आय थिंक ते ज्यांनी शोध लावला आहे याचा त्यांचे नाव आहेत. मला नाही वाटत विचारलं जाईल. तरी पण मला आठवलं किंवा व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे ते सांगेल. आणि जर मला नाही लक्षात राहिलं तर प्लीज सर्च करून घ्याल. परंतु यामध्ये एवढं लक्षात फुल फॉर्म वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की BCG ही लस जी आहे ती जन्मानंतर लगेच दिली जाते 24 तासांच्या आत. आणि TB या रोगापासून संरक्षण करण्यासाठी जी ती दिली जाते. त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य कोणत्या उद्दिष्टांसाठी राबवण्यात येते? तर मिशन इंद्रधनुष्य जे येते लसीकरणाचा दर वाढवणे याच्यासाठी जे येते 2014मध्ये भारत सरकारने जे ते सुरू केलं होतं. ज्यामध्ये मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यावरती पूर्णपणे भर देण्यात आला होता. पेंटाव्हॅलेंट लसीमध्ये खालीलपैकी किती आजारांचे संरक्षण होते? तर पेंटाव्हॅलेंट नावाची जी लस आहे त्यामध्ये 5 आजारांचे जे ते संरक्षण होते. डिप्थिरिया, पर्ट्युसिस, टेटनस, हेपॅटायटिस B आणि हिब या आजारांचे जे ते पेंटाव्हॅलेंट या लसीमध्ये या 5 आजारांपासून जे ते संरक्षण होते. 5 वर्षाखालील मुलांना पोलिओ लस कोणत्या प्रकारची असते? ओरल किंवा इंजेक्शन, दोन्ही किंवा कोणतीही नाही. तर पोलिओची जी लस आहे ती ओरली पण दिली जाते आणि इंजेक्शनद्वारे पण दिली जाते. पोलिओ प्रतिबंधासाठी दोन्ही लसी वापरल्या जातात. OPV ओरल म्हणजे तोंडाने दिली जाणारी आणि IPV म्हणजे इंजेक्शनद्वारे दिली जाणारी, दोघीही ज्या आहेत त्या यांचा उपयोग जो आहे तो केला जातो. टीका लसीकरण कार्यक्रमात DPT लस कशासाठी दिली जाते? तर DPT जी लस आहे ती डिप्थिरिया, पर्ट्युसिस आणि टेटनस याच्यासाठी जी आहे ती दिली जाते. रोटाव्हायरस लस कोणत्या आजारासाठी दिली जाते? तर रोटाव्हायरस ही जी लस आहे ती डायरिया याच्यासाठी जी ती दिली जाते. जो मुलांमध्ये जो आहे तो गंभीर निर्जलीकरणासाठी कारणीभूत ठरतो याच्यासाठी जी ती ही लस जी आहे ती वापरली जाते. लसीकरण कोणत्या वयोगटातील मुलांसाठी महत्त्वाचे आहे?
तर जे जन्मजात मुलं तर 5 वर्षाची होईपर्यंत या सर्वांसाठी लसीकरण कार्यक्रम हा जो आहे तो महत्त्वाचा आहे. कारण या वयात मुलांचे रोगप्रतिकारक तंत्र जे आहे ते विकसित होत असते, पूर्णपणे विकसित झालेले नसते. त्यामुळे त्यांना लसीकरण कार्यक्रम जो आहे तो जन्मजात शिशु ते 5 वर्षापर्यंत होईपर्यंतच्या मुलांसाठी जे ते गरजेचं आहे. राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार मिझल्स लसीचा पहिला डोस कधी दिला जातो? तर मिझल्स लसीचा पहिला डोस मुलांना 9 महिन्यांच्या वयात दिला जातो. यामुळे मुलांना गोवर या गंभीर आजारापासून जे संरक्षण मिळते. तर तुम्हाला क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकतो की गोवर या आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी कुठली जी ती लस दिली जाते किंवा कालावधी पण जो आहे तो विचारला जाऊ शकतो. लसीकरणाच्या प्रभावामुळे कोणता आजार पूर्णत नष्ट करण्यात आला आहे? तर लसीकरणाच्या प्रभावामुळे चेचक किंवा स्मॉलपॉक्स जे आहे ते पूर्ण जो आहे तो नष्ट करण्यात आला आहे. WHO ने 1980 जगभरात चेचक नष्ट झाल्याचे जे ते जाहीर केले. WHOचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे देखील लक्षात ठेवा, गरजेचं नाही आहे एवढं, परंतु जर विचारलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सगळ्यांना माहीतच असेल मे बी. भारतात लसीकरणाचा राष्ट्रीय वेळापत्रकानुसार गरोदर महिलांना कोणती लस दिली जाते? तर गरोदर महिलांना जी ती टेटनस आणि डिप्थेरिया ही जी लस आहे TT ती गरोदर महिलांना जी ती दिली जाते, जी बाळ आणि आईच्या आरोग्यासाठी जी आहे ती महत्त्वाची असते. खालीलपैकी कोणती लस लाईव्ह ॲटेन्युएट्स प्रकारात मोडते? तर BCG जी पहिली लस सांगितली होती मी तुम्हाला, BCG लस ती जे ही लस जी आहे ती लाईव्ह ॲटेन्युएट्स या प्रकारात मोडते, जी क्षयरोगाविरुद्ध जी आहे ती प्रभावी असते. पोलिओ लस कोणत्या प्रकारच्या विषाणूविरुद्ध काम करते? तर पोलिओ लस जी आहे ती एंटारा व्हायरस याच्याविरुद्ध जी आहे ती काम करते आणि पोलिओ लस त्याविरुद्ध संरक्षण देखील प्राप्त करून देते. हेपेटायटिस B लस किती डोसच्या स्वरूपात जी आहे ती दिली जाते? तर 3 डोस जे आहे ते हेपेटायटिस Bचे जे आहे ते दिले जातात. 3 डोसच्या स्वरूपात दिली जाते. जन्माच्या वेळी 6 आठवड्यांनी आणि 6 महिन्यानंतर, म्हणजे एकदा बाळ जन्माला येईल तेव्हा, त्यानंतर जेव्हा ते 6 आठवड्याचं होईल तेव्हा आणि त्यानंतर जेव्हा ते 6 महिन्यांचं होईल तेव्हा जी ती ही लस जी ती दिली जाते. मिझल्स रुबेला लस कोणत्या वयातील मुलांसाठी जी ती दिली जाते? तर मिझल्स रुबेला जी ती 9 महिने ते 15 वर्षाच्या मुलांसाठी जी ते दिली जाते. यामध्ये जे ते मुलांसाठी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जी ती ही लस जी ती दिली जाते. DPT लसीकरणाचे साईड इफेक्ट्स कोणत्या प्रकारचे असू शकतात? तर ताप किंवा सूज येणे हे जे ते DPTचे साईड इफेक्ट्स असू शकतात. DPT लसीकरणानंतर मुलांना सौम्य ताप आणि इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी सूज येण्याची जी आहे ती शक्यता असते. राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार DPTचा पहिला डोस जो आहे तो कधी दिला जातो? तर 6 आठवडे. DPT लसीचा पहिला डोस जन्मानंतर 6 आठवड्यांनी जो आहे तो दिला जातो. लसीकरणाद्वारे भारतात पोलिओ मुक्त केव्हा घोषित करण्यात आले? तर लसीकरणाद्वारे WHO ने 2014ला भारतात पोलिओ मुक्त म्हणून जे ते घोषित केले. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस म्हणजेच ICDS अंतर्गत लसीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे? मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं का ICDS या एक्झामसाठी लसीकरण या टॉपिकवरती तुम्हाला नीट स्टडी करणं जे ते गरजेचं आहे. त्यामुळे कारण लसीकरण हा जो कार्यक्रम आहे तो ICDS अंतर्गतच येतो आणि त्यांचा मुख्य उद्देश जे ते मुलांचे आरोग्य आणि पोषण ही आहे. ICDS कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालमृत्यू कमी करणे, मुलांचे पोषण सुधारणे आणि आजारांपासून संरक्षण करणे हा आहे. लसीकरणामुळे मानवाच्या रोगप्रतिकारक शक्तीला काय म्हणतात? तर लसीकरणामुळे मानवाच्या रोगप्रतिकारक शक्तीला जे ते प्रेरित रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. लसीकरणामुळे शरीरात कृत्रिमरित्या रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, यालाच प्रेरित रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. तर आपले जे आजचे 20 क्वेश्चन आहे ते डिस्कस करून झाले. हा टॉपिक थोडासा मोठा आहे लसीकरणाचा. यावरती आणखी थोडेसे जे ते क्वेश्चन जे ते आणखी येतील लसीकरणाचे,
ते मी टाकण्याचा प्रयत्न करेन. बरीच मुलींची अशी रिक्वेस्ट होती की व्हिडिओ थोडा मोठा बनवा आणि आणखी क्वेश्चन जे ते ॲड करा, परंतु आजकाल रील्समुळे म्हणा किंवा कशामुळे आपला लक्ष केंद्रित करण्याचा टाईम स्पॅन जो आहे तो खूप कमी झालेला आहे. त्यामुळे जो आहे तो मी थोडे छोटेच व्हिडिओ बनवते की त्यामुळे तुमचं पण लक्ष 10-20 मिनिटे जे ते चांगलं असेल आणि त्यातून तुम्हाला जे ते जास्तीत जास्त माहिती किंवा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी दिसते आहे, तुम्ही ऐकताय ती जे ते तुम्हाला कलेक्ट करता येईल यासाठी जे ते छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. लसीकरणाचे अजून 1-2 टॉपिक येईल, जे आधीचे कायदे झालेत ते आणखी थोडेसे डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि फेबच्या 5-6 तारखेपर्यंत जे ते आपलं सगळं टेक्निकलचा सिलेबस जो आहे तो कंप्लीट होईल. आणि त्यानंतर बऱ्याच मुलींचं असं हे होतं की बऱ्याच जणी ज्या आहेत हाऊसवाईफ वगैरे, मुलं वगैरे, त्यातून स्टडीचा शेड्यूल वगैरे किंवा लक्ष वगैरे लागत नाही स्टडी करताना, तर त्यावरती देखील एक व्हिडिओ बनवण्याचा मी ट्राय करेन. थँक्यू.